आषाढी वारीच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पालखीच्या क्षेत्र प्रदक्षिणा दिंडीचे विठुरायाच्या पंढरपूर नगरीत चौकात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत काढण्यात आलेल्या या दिंडीत हजारो भाविक सहभागी झाले होते। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात पंढरपूर मठात झालेल्या रिंगण सोहळा हा सर्वांचे आकर्षण ठरला। पंढरपूर येथील भीमा तीराजवळ असलेल्या देवगड संस्थानाच्या मठामधील प्रांगणातून गुरुदेव दत्त पीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून उपस्थित सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला। पंढरपूर ग्राम प्रदक्षिणेसाठी निघालेल्या पालखी शोभायात्रा दिंडी मिरवणुकीस पुंडलिक वर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानोबा माऊली तुकाराम श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत प्रारंभ झाला। अग्रभागी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतलेले झेंडेकरी पथक, त्यामागे गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबा व स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या समेत टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा गजर करत भजने गाणारे भजनी मंडळाचे पथक, नामघोष करणारे वारकरी, पुष्पांनी सजवलेली पालखी, त्यामागे डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या महिला भगिनी असे या दिंडीचे स्वरूप होते। सदरची दिंडी भीमातिरीच्या पुलावर आल्यानंतर गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते गंगाजलाने पालखीतील पादुकांचे पूजन करून गंगामाईस साडीचोळी अर्पण करण्यात आली। सदरच्या पालखी दिंडीचे पंढरपूर नगरीत आगमन झाल्यानंतर चौकात पुष्पवृष्टी करण्यात आली। पंढरपूर वासियांनी स्वागत करून सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पालखीतील पादुकांचे पूजन केले। सदर प्रदक्षिणा दिंडी विठ्ठल मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर शीर्षाष्टांग वंदन करून गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबा व स्वामी प्रकाशानंदगिरीजी बाबा यांच्या हस्ते आरती करण्यात आली। 3 तास चाललेल्या प्रदक्षिणा पालखी दिंडीची उत्तर भीमातिरी असलेल्या देवगडच्या मठ प्रांगणात रिंगण सोहळ्याने व महाआरतीने सांगता करण्यात आली। यावेळी उपस्थित हजारो भाविकांना मास प्रसादाचे वाटप करण्यात आले। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।